आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटातून ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला। या विशेष प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रध्वजाचे वंदन करण्यात आले। ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रध्वज उभारणी सोहळा अत्यंत सन्मानाने व जोशात पार पडला। सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लोकांसमोर देशभक्तीच्या भावना जागृत करत देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने आपल्या राष्ट्रीय विचारधारेचे पुन्हा एकदा संकल्प केला। देशाची एकता, अखंडता आणि सर्वधर्म समभाव यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे। ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय गीताचे गायन करून देशासाठी आपल्या निष्ठेचा पुनरुच्चार केला। या कार्यक्रमाची झलक पाहून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढतीच लागली आहे। याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळाली। आज स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्या संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकांना आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले। त्यांनी देशासाठी उन्नतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे। मुख्यमंत्र्यांच्या या प्रेरणादायी शुभेच्छा सर्व सातारातील जनतेपर्यंत पोहोचत आहेत। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा। मनापासून सगळ्यांचं अभिनंदन। आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्या स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, या सर्व देशभक्त आणि स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा हा 15 ऑगस्ट हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरासाठी नागरिकांसाठी अतिशय मोठा आनंदाचा आणि विजयाचा आणि महोत्सवाचा दिवस आहे। खरं म्हणजे हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांच्यामुळे मिळालं त्यांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही। आणि म्हणून मी आपल्या देशातल्याच नाही जगभरातल्या भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि हा स्वातंत्र्य दिन आपल्या देशभरात उल्हासात, जल्लोषात, मोठ्या उत्साहात आपण साजरे करतोय। आणि त्याचबरोबर 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा आपण हर घर तिरंगा हे अभियान देखील राबवतोय। गावागावामध्ये, घराघरामध्ये हर घर तिरंगा आपला पोहोचलाय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची भावना जागृत झालेली आहे। 3 वर्षापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही हर घर तिरंगाची अभियानाची संकल्पना राबवली आणि बघता बघता एक चळवळ निर्माण झाली। देशवासियांमध्ये एक मोठं चैतन्य निर्माण झालं। देशाप्रती एक आदर, सन्मान, एक प्रत्येकाची भावना या कार्यक्रमातून दिसून आली। 9 ऑगस्टला देखील क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांती मैदानामध्ये हर घर तिरंगाची सुरुवात झाली आणि आज 15 ऑगस्ट आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले 2 इन्स्टॉलमेंट
आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले. कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे. 17 तारखेला मोठा कार्यक्रम आहे. त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांचेही काल आम्ही काही शेकडो हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली आणि त्यांनाही ते जे काही इंटर्नशिप आहे आणि प्रशिक्षण भत्ता जो आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देय आहे त्याची देखील सुरुवात झाली. या चांगल्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तमाम मी जनतेला पुन्हा एकदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सर तमाम गोष्टी सुरू झाल्या असतील तरी विरोधक आज 15 अगस्त भारतीय स्वातंत्र्य दिन के अवसर पर मैं तमाम देशवासियों को शुभकामनाएं देता हूं और देश के बाहर विदेश में दुनिया भर में जो हमारे भारतीय रहते हैं उनको भी मैं शुभकामनाएं देता हूं. 15 अगस्त ये भारतीय स्वातंत्र्य दिन है. ये देश को आज़ादी दिलाने वाला दिन है और इसमें जो भी देशभक्त है जिन्होंने अपने प्राणों की बलिदान दी, स्वातंत्र्य वीरों ने अपना बहुत योगदान दिया, त्याग किया, इन सभी को मैं विनम्र अभिवादन करता हूं. और 9 अगस्त से 15 अगस्त तक महाराष्ट्र में हर घर तिरंगा अभियान शुरू है. इसमें लाखों करोड़ों हमारे राज्य के देश के सभी लोग शामिल हैं. ये हमारे लिए अभिमान और गर्व की बात है और इसलिए मैं फिर एक बार सभी लोगों को 15 अगस्त स्वतंत्रता दिन की शुभकामनाएं देता हूं. धन्यवाद. रत्नागिरीत आज स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा अत्यंत सन्मानाने पार पडला. या विशेष प्रसंगी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. उदय सामंत यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वाचे संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांनी रत्नागिरीच्या विकासासाठी आणि एकमततेसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिकीय प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. यावेळी देशभक्तीच्या भावना उचंबळून येत उपस्थितांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प केला. हातात तिरंगा घेऊन ते कोसळताना बदले हा आहे देश महान आणि विजता विजता असले. हा उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे. Gracias.